मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। 5,000ची लाच स्वीकारताना देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व हवालदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। विनोद वाईन शॉप हटविण्यासाठी वाईन शॉपच्या फलकाची तोडफोड करीत करण्यात आले आंदोलन। उदयपूर येथील लिंब व कॅलिपर्स फिटनेस शिबिराचे अग्रवाल विश्राम भवन येथे आयोजन। रावेर येथे भैरोबा महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न। गोसिया नगरात 11 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न। सांबार कुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी। आणि शिंदखेडा तालुक्यातील पशुधनाला एअरटॅग बसवण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। गुन्हा दाखल न करता ट्रॅक्टर सोडण्यासाठी 5,000ची लाच स्वीकारताना देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील व हवालदार रवींद्र मोरानीस यांना 2 लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व हवालदारास गुन्हा दाखल न करण्यासाठी 5,000ची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूर तालुक्यातील बोरमळी प्र आंबे येथील शेतकरी त्याच्या मालकीच्या ट्रॅक्टरमध्ये ऊस भरून 17 सेन तालुका चोपडा येथून शिरपूर धुळे मार्गे रावगाव साखर कारखाना येथे जात होते। त्या दरम्यान ट्रॅक्टर धुळे शहरातील महामार्गावरील उड्डाण पुलावर दिनांक 15 जानेवारी रोजी पलटी झाले। त्यानंतर देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र जानकीराम पाटील यांनी शेतकऱ्यास दिनांक 16 रोजी देवपूर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे मोटार वाहतुकीचा गुन्हा दाखल न करता ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी 5,000 रुपये लाचेची मागणी केली। त्यामुळे शेतकऱ्याने दिनांक 17 रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली। पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता त्या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे लाचेची मागणी करून पोलीस हवालदार रवींद्र मोरानीस यांना भेटण्यास सांगितले। तेव्हा पोलीस हवालदार यांनी तक्रारदाराकडे 5,000 रुपये लाचेची मागणी करीत लाचेची रक्कम देवपूर पोलीस ठाण्यात स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले। सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक मनजित सिंग चव्हाण, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, प्रशांत बागोल, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींनी केली। धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील विनोद वाईन शॉप हटवावे यासाठी आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वात आंदोलन करीत वाईन शॉपच्या फलकाची तोडफोड करण्यात आली। धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील वाईन शॉप हटवण्यात यावे या मागणीसाठी आझाद समाज पार्टीतर्फे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी वाईन शॉपच्या फलकाची तोडफोड केली। यामुळे पोलिसांनी आनंद लोंढेंसह आंदोलकांना ताब्यात घेतले। त्यामुळे तणाव निर्माण झाला होता। धुळे शहरातील मध्यवर्ती असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बेकायदेशीर म्हणणाऱ्या गलानी कुटुंबाच्या विरोधात तसेच बेकायदेशीर विनोद वाईन शॉप हटाव या आंदोलनासाठी गुरुवारी सकाळपासूनच भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळा परिसरात जमा होत होते। 12 वाजेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आनंद लोंढे यांच्या नेतृत्वात विनोद वाईन शॉपचा फलक फोडण्यात आला। त्यानंतर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होत असताना पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले। यावेळी शेकडो भीमसैनिक आंदोलकांच्या सोबत होते। पोलिसांनी आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे, जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर, शहराध्यक्ष भैया वाघ, विजय सावकारे, दावल वाघ यांना ताब्यात घेतले। गेल्या 25 वर्षापासून विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी विविध पक्षांनी व संघटनांनी आंदोलन केले, परंतु प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नसल्यामुळे आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर देखील विनोद वाईन शॉप बंद करण्यात आले नाही। तर येत्या 26 जानेवारी यापेक्षा तीव्र आंदोलन छेडून 26 जानेवारी रोजी पालकमंत्री यांना झेंडावंदन करू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अनधिकृत म्हणणाऱ्या विनोद वाईन शॉपच्या मालकाच्या त्या दुकानाला फोडलेलं आहे। आज फक्त दुकानाचं बोर्ड फोडलं गेलेलं आहे। जर हे दुकान उघडं दिसलं तर दुकान आतून बाहेरून सगळीकडे फोडलं जाईल। आंबेडकरी समुदायाच्या सगळ्या तरुणांना विविध पक्षाच्या संघटनेच्या आजपर्यंत जे निवेदनं दिली होती प्रशासनाने त्या बाबतीमध्ये अत्यंत
सैल भूमिका घेतली होती, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. या 5 दिवसाच्या आत जर याचं तात्काळ बंद करा म्हणून पत्र काढलं नाही तर येत्या 26 जानेवारीला पालकमंत्र्याला झेंडावंदन करू दिलं जाणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सामूहिक आत्मदनही केलं जाईल. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा, बाबासाहेबांच्या पुतळ्यापेक्षा, बाबासाहेबांच्या चळवळीपेक्षा एक विनोद वाईन शॉप जे मद्य विक्रीचं दुकान आहे ते मोठं झालंय का? आमचा सवाल आहे प्रशासनाला. म्हणून तात्काळ या उद्रेकाचा प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी. आणि हे जे काही आज झालेलं आहे याला फक्त आणि फक्त श्री नरेश गलानी आणि प्रशासनात जबाबदार आहे. जय भीम. अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळ धुळेतर्फे उदयपूर येथील लिंब व कॅलिपर्स फिटमेंट शिबिराचे पांढरा नदी किनारील अग्रवाल विश्राम भवन येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 212 दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवण्यात आले. अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळ धुळे यांच्यातर्फे उदयपूर येथील लिंब व कॅलिपर्स फिटमेंट शिबिराचे पांझरा नदी किनारील अग्रवाल विश्राम भवन येथे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 310 दिव्यांगांनी हजेरी लावली. त्यांचे वैद्यकीय निरीक्षण करून वयाचे मापन करून 212 दिव्यांगांची कृत्रिम अवयव बसवण्यासाठी निवड करण्यात आली व त्यांना कृत्रिम अवयव बसवण्यात आले. तसेच 17 दिव्यांगांची ऑपरेशनसाठी निवड करण्यात आली. दिव्यांगांना सर्व सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. 17 लाभार्थींना उदयपूर येथे ऑपरेशनसाठी पाठवण्यात येणार आहे, ज्याचा येण्या जाण्यासहित सर्व खर्च दोन्ही संस्था करणार आहे. दिव्यांगांना अवयव बसवल्यानंतर दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंदाची अनुभूती पाहावयास मिळते. त्यांना नवीन जन्म झाल्याचे सारखे वाटते. त्याचेच आम्हाला समाधान वाटते व आपल्याकडून काही ईश्वरीय कार्य झाल्याची अनुभूती येते. पुढे असे कार्य आमच्याकडून निरंतर घडत राहावं अशी परमेश्वरास विनंती करतो, असे ओमप्रकाश अग्रवाल यांनी सांगितले. या प्रसंगी अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल, उद्योगपती महेश मित्तल, ताराचंद गुप्ता, विनोद मित्तल, अनुप अग्रवाल, सचिव दिनेश गिंदुड्या, खजिनदार पियुष अग्रवाल, व्यवस्थापक विक्रम केडिया, नारायण सेवा संस्थांचे हरिप्रसाद लड्डा, अग्रवाल समाजाचे अध्यक्ष जगदीश गिंदुडिया, श्रीवर्ती भारती आदी उपस्थित होते. अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळ ही 1950 साली स्थापन झालेली संस्था असून श्रीमंत प्रताप शेठ धुळे टेक्स्टाईल मिलचे मालक आणि प्रथम खासदार लोकसभेचे शालिग्रामजी भारतीय यांनी दोघांनी मिळून ही संस्था स्थापन केली. त्यांनी जी जमीन वृक्षाला दान दिली आणि पुढे आता आपण सगळं पाहत आहोत 4 भवन निर्माण झालेले आहे आणि त्याचं जे इन्कम येतं त्याच्यातून आम्ही विविध उपक्रम राबवतो. त्यात जे गरजू विद्यार्थी आहेत समाजातील त्यांना निधी उपलब्ध करून देतो शिक्षणासाठी. ते 10 लाखापर्यंत दरवर्षी आम्ही त्यांना निधी उपलब्ध करून देतो. दुसरं आहे ते धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम घेणे, धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी भवन निःशुल्क देणे. समाजातील जे गरजू लोक आहेत, जे निराधार लोक आहेत त्यांना दर महिन्याला निधी उपलब्ध करून देणे आणि जे आजारी लोक आहेत ज्यांना औषधोपचाराची गरज आहे त्यांना मोफत औषधोपचार जे औषधोपचार त्यांना करून देणे आणि त्याच्या ऑपरेशन वगैरे काही करायचं असेल तर त्याच्यासाठी खर्च ही संस्था देते. पुन्हा जे आजचा कार्यक्रम विविध कार्यक्रम आहेत त्याच्यापैकी आम्ही नंतर हा विचार केला की संस्था ही समाजासाठी तर सगळं काम करते पण इतर समाजासाठी काम करायला पाहिजे. या शुद्ध हेतूने मग आम्ही हा विकलांगांसाठी 22 ऑक्टोबरला शिबिर ठेवलं. त्याच्यात 311 विकलांग लोक आले होते. त्यांचं मापन केलं, त्यांचं निरीक्षण केलं. हे नारायण संस्था उदयपूर इथले सगळे डॉक्टर आहेत आणि या संस्था आणि अग्रवाल विद्यार्थी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम सुरू आहे. त्याच्यात 212 लोकांची निवड झाली. 17 लोकांची निवड ऑपरेशनसाठी झाली. त्यांना निःशुल्क उदयपूरला पाठवलं जाणार आहे आणि तिथे निःशुल्क त्यांचं ऑपरेशन होईल. येण्या जाण्याचा खर्चही संस्था करेल असं हे आहे. आणि आज 212 लोकांना तिथे कॅलिपर बसवले जाणार आहेत. तो आनंद विकलांगांच्या चेहऱ्यावर दिसतोय किंवा त्यांना नवीन जन्म मिळाल्यासारखं त्यांना वाटतंय
त्याच्यात आमचं समाधान आहे. धुळे तालुक्यातील रावेर येथे भैरवा महाराज यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल, लोकनाट्य तमाशासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील रावेर येथे भैरोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथील जय भैरोबा महाराज यात्रोत्सवास शेकडो वर्षांची परंपरा आहे. मकर संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यानिमित्त गावातून तगतराव फिरवण्यात आला. यावर्षी तगतराव आखण्याचा मान पंकज अहिरे यांना देण्यात आला. तसेच बुधवारी लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रोत्सवानिमित्त सलग 2 दिवस कुस्त्यांच्या दंगलीचेही आयोजन करण्यात आले होते. यात्रोत्सवासाठी सरपंच दीपाली देवरे, साहेबराव देवरे, राणी खैरनार, खटाबाई पवार, जगदीश देवरे, नवनाथ देवरे, बन्सी भिल, मनीष देवरे, मनोज बाविस्कर, गुलाब जाधव, दिलीप देवरे, राजेंद्र बोडरे, अनिल देवरे, रमेश महानोर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, तरुण मित्र मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रथम सर्वे आलेले ग्रामस्थ परिसरातील नागरिक बंधू आणि नातेवाईक यांचं पहिले मी गावातर्फे त्यांचं स्वागत करतो. सालाबाजाप्रमाणे दरवर्षी शेकडो वर्षापासून भैरवा महाराजांची यात्रा ही आम्ही सर्व गाव लोकवर्गणीतून सर्व समाज सगळे एकत्र येऊन या गावाचा यात्रोत्सव फार एक आनंदोत्सव म्हणून साजरा करतात. त्याच्यामुळे सगळे परिसराचे नातेवाईक असू द्या, भाऊबंद असू द्या, कुठेही असू द्या, मुंबई पुण्याला असू द्या, सगळे येतात आणि आनंद घेतात यात्रेचा. त्यामुळे या गावामध्ये एकोपा सगळ्यांनी एकत्रित येऊन यात्रेचे एक मोठा आनंद लुटला जातो. आणि एक भैरवा महाराजांचं एक दैवत, एक आमच्याकडे एक सत्यवादी दैवत मग त्यांच्याकडे बघितलं जातं. तिथं चुकीला माफी नाही असे आमच्या गावाचं दैवत आहे. तिथं चूक केली त्याला भैरवा शासन देत असतो. हे आमच्या गावाचं एक ब्रीद आहे. आणि आजपासून एक आमच्या वडिलोपार्जित तापरबंधापासून जवळजवळ शेकडो वर्षापासून ही यात्रा आज आमच्या तरुण पिढीपर्यंत आमच्या आजोबा पंजोबापासून आजपर्यंत ती पुढे आणि ते सगळे ग्रामस्थ तरुण मंडळी सगळ्यांचा सहभाग त्याच्यामुळे ती यात्रा आज होती. तशी उत्साहाने त्यापेक्षा जास्त उत्साहाने सुरुवात होते. यावर्षी नेहमीप्रमाणे आमच्या गावाचं मंदिर पुरातन होतं. यावर्षी नवीन मंदिर वास्तू तयार झाली. त्या वास्तूचं आज लोकार्पण झालं आणि भैरवाची आज यात्रा नवीन जोमाने तयार झाली. नवीन यात्रा निमित्त सगळं नातेवाईक, परिसर नागरिक सगळं जोमाने आले. सगळ्यांना आनंद लुटला, दर्शन घेतलं. आज सगळ्यांचं मी जाहीरपणे आभार मानतो आलेल्या पाहुण्यामध्ये. उद्या काय आणि ते पण दंगल आयोजित केलेली आहे. तरी परिसरातील सगळे पैलवान मंडळी यांनी नोंद घ्यावी. गरीब नवाज वेलफेअर संस्थेचे अध्यक्ष नवू पिंजारी यांच्यातर्फे दोंडाच्या येथील गौसिया नगरात 11 रुपयांचा सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला. गरीब नवाज वेलफेअर संस्थेचे अध्यक्ष नबू पिंजारी यांच्यातर्फे 11 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला. आजकाल विवाह सोहळा म्हटला की लाखोंचा खर्च ठरलेलाच असतो. यातून बऱ्याचदा काही जण कर्जबाजारीही होतात. गोरगरिबांना असे थाटामाटात विवाह समारंभ परवडणारे नसतात. त्यामुळे सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन देऊन त्या माध्यमातून अवघ्या 1 रुपयात विवाह लावून देणारे दोंडाच्याचे माजी नगराध्यक्ष हाबी नबू हाजी बशीर पिंजारी हे गोरगरिबांसाठी देवदूत ठरले आहे. विशेष म्हणजे ते जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य भेट देऊन त्यांचा संसारी थाटून देतात. सन 2008 पासून त्यांचा हा उपक्रम अखंडपणे सुरू असून त्यांनी आतापर्यंत 295 जोडप्यांचा विवाह अवघ्या 1 रुपयात लावून दिला आहे. गुरुवारी 11 जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. एवढ्यावरच त्यांचे समाजकार्य थांबलेले नाही, तर ते गरीब नवाज वेलफेअर संस्थेचे अध्यक्ष असून त्यांनी स्वतःला समाजकार्यात वाहून घेतले आहे. समाजातील गोरगरिबांची मदत करणे, त्यांच्या अडचणी सोडवणे व त्यांचे जीवन सुसह्य करणे यासाठी ते संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित असतात. या प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर बांबरे, माजी पोलीस अधीक्षक अब्दुल रहमान, माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख, रवींद्र देशमुख, चंद्रकला सिसोदिया, राज चव्हाण, नबू पिंजारी, दोंडाच्याचे पोलीस निरीक्षक पवार, नानाभाऊ सोनवणे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मैं हर साल तो समूह विवाह करवाता हूँ और इसमें यही है आपने जैसे विचारा कि मुझे इसका बहुत फक्र होता है कि जो गरीब लोग रहते हैं, आज जो शादी का खर्चा लगता है, पैसा लगता है और आज जाना आना मंडप या खाना या कुछ भी वो बहुत सारा कर्ज होता है और हमारे अल्पसंख्यक लोग कर्ज लेकर वो शादियाँ करते हैं. इसके लिए हमने वेलफेयर में ये निर्णय लिया चलो ना इनका खर्च होने को होना, ये हिसाब से हम ये शादी यहाँ पर लगाते हैं. हमने आज से 577 शादियाँ कर चुके हैं
और आने वाला 1/7/2025 को भी हम शादियाँ करेंगे। हमने आह्वान करेंगे कि भाई जिसको भी नाम टिपाने का है वो 1 रुपये में नाम टिपाए, क्योंकि हम ये प्रोग्राम कायम जब तक हयात है जब तक करते रहेंगे। और हमारे जैसे मंत्री साहब, माजी मंत्री साहब, भाऊ साहब, इनकी मदद से हम प्रोग्राम आगे बढ़ाते हैं। धुळे तालुक्यातील बोरीस येथील चांभारकुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मगन आहिरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. धुळे तालुक्यातील बोरीस येथील चांभार कुंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेवर बेकायदेशीरपणे सपाटीकरण करून बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी बोरीस येथील मगन आहिरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की बोरीस ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण जमीन जी तुकाराम नथू चांभार यांना तत्कालीन चांभार कुंडासाठी तसेच कातडी कमावण्यासाठी देण्यात आली होती. त्या जागेचा वापर आम्ही वंश परंपरेने करत होतो, आजही करीत आहोत. सदर जागेचा ताबा आमचाच अव्याहतपणे होता आहे. मात्र अचानक मी नोकरीला असल्याने तसेच माझा मुलगा देखील नोकरीत असल्याने आम्ही सदर जागेवर दररोज जात नाही, ते शक्य होत नाही. परिणामी सदर जागेचा बेकायदेशीररित्या ताबा घेण्याचा प्रयत्न चालवला असून नुकतेच अमर जवान शहीद स्मारक उभारण्यासाठीचा बोर्ड सदर ठिकाणी लावण्यात आला. त्याबाबत वेळीच हरकत घेण्यात आली होती. अमर जवान शहीद स्मारकाला आमचा विरोध नाही, मात्र त्याबाबत आमची संमती घेणे आवश्यक आहे. मात्र तसे न करता अचानक बेकायदेशीररित्या सदर ठिकाणी विनापरवाना बोर्ड काढण्यात आला. सोबत 2 फोटोग्राफ जोडलेले आहेत. अशा परिस्थितीत सदर बेकायदेशीर कृत्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येऊन अतिक्रमण निष्कासित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. आमचे वडीलोपार्जित आजो पंजोबापासून चांभारकुंडाची जागा होती. तिथं आमचे वडील डोरं पाडायचे, कातड्या रंगवायचे आणि ते चांभारकुंडाची जागा होती. काही समाजकंटक लोक येते ते बळकवण्याचं काम करत आहे. तर त्याचं मागं आम्ही दिनांक 17/8/2022 निवेदन दिलं होतं कलेक्टर साहेबांना, CO साहेबांना आणि ग्रामपंचायत बोरीसलाही दिलं होतं, गट विकास अधिकारीला दिलं होतं. पण त्याची काहीच अंमलबजावणी झाली नाही. पुन्हा ते आज रविवारपासून त्यांनी JCP लावली. JCP आणि काही त्यांचं सपाटीकरण काम चालू झालं आणि पुढं ते पाया खोदणं वगैरे असं काम त्यांचं चालू झालं आहे. तुम्ही आमचं हक्काची जमीन आहे, तुम्ही न्याय हक्कासाठी मी कलेक्टर साहेबांना मेहरबान कलेक्टर साहेबांकडे निवेदन द्यायला आलो आहे. आम्हाला न्याय मिळावा बा, आमचं हक्काचं आहे आणि कागदपत्रे आमच्या पूर्वजांचं नावावर आहे. आम्हाला हक्क मिळावा, नाही तर आम्ही अमर उपोषण परिवारसह कलेक्टर साहेबांच्या गेटवर बसू येतं. मग बाकीचं आमचं काही कमी जास्त झालं तर शासनाची ती जबाबदारी राहील, शासनाने ते पुढचं पाहून घ्या. आम्हाला ताबडतोब न्याय मिळावा ही विनंती, नम्र विनंती करतो अजून पुन्हा. शिंदखेडा तालुक्यातील पशुधनाला एअरटॅग लवकरात लवकर बसवावे अशी मागणी शिंदखेडा तालुका काँग्रेस सेवा दलातर्फे पशुवैद्यकीय अधिकारी शिंदखेडा यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाचे अनुदान प्राप्त व्हावे यासाठी शिंदखेडा तालुक्यातील पशुधनाला एअरटॅग बसवावे अशी मागणी शिंदखेडा तालुका काँग्रेस सेवा दलातर्फे पशुवैद्यकीय अधिकारी शिंदखेडा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व दूध संघ व खासगी दूध प्रकल्पात संकलित होणाऱ्या गाय दुधाकरता दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाचा आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. तरी वरील अट पूर्ततेसाठी तालुक्यातील पशुधनाला लवकरात लवकर एअरटॅग बसवण्यात यावेत, ज्यामुळे तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष पंकज निकम, नगरपंचायत माजी नगराध्यक्ष दीपक देसले, माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, शहराध्यक्ष दिनेश माळी, परीक्षित देशमुख, भाऊसाहेब निकम, राजेंद्र निकम, राजेंद्र बैसाने, खेमराज निकम, आधार पाटील आदी उपस्थित होते. शिंदखेडा तालुका काँग्रेस सेवा दलाकडून शिंदखेडा तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाचा विषय असा होता की 5 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने गाईच्या दुधावर प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा आदेश काढला आहे. पण हा आदेश काढताना त्यांनी एक अट शेतकऱ्यांसाठी लागू केलेली आहे. ती अट अशी आहे की ज्या गाईच्या एअरटॅग असेल, ज्या गाईला एअरटॅग असेल म्हणजे एक प्रकारचं आधार कार्ड असतं, ते आधार कार्ड शेतकऱ्याचे आधार कार्ड आणि त्याचे बँक खातं हे संलग्न असेल तरच ते 5 रुपये लिटरचं अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल. तर तालुक्यातील कित्येक गावांमध्ये फार पूर्वी एअरटॅग लावण्यात आले होते, ते एअरटॅग तुटले आहेत, काहींचे पडले आहेत. तर पुन्हा सर्व शिंदखेडा तालुक्यातील गावांमध्ये जाऊन सर्व गायींना एअरटॅग लावण्यात यावे, ज्यायोगे शेतकऱ्यांना जे 5 रुपये लिटर अनुदान मिळणार आहे ते त्याचं नुकसान शेतकऱ्यांना भोगावं लागू नये
म्हणून आम्ही सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले की लवकरात लवकर या योजनेचा शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये म्हणून एअर टॅग सर्व गायींना लावण्यात यावा. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 5,000ची लाच स्वीकारताना देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व हवालदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. विनोद वाईन शॉप हटविण्यासाठी वाईन शॉपच्या फलकाची तोडफोड करीत करण्यात आले आंदोलन. उदयपूर येथील लिंब व कॅलिपर्स फिटनेस शिबिराचे अग्रवाल विश्राम भवन येथे आयोजन. रावेर येथे भैरोबा महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न. गोसिया नगरात 11 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न. सांबार कुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. आणि शिंदखेडा तालुक्यातील पशुधनाला एअरटॅग बसवण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.